आपण आज मसाज थेरपीविषयी थोडंसं माहिती घेऊया. लोक मसाज करून जातात, आम्हाला म्हणतात मसाजविषयी माहिती सांगा. यूट्यूबवरही अनेक सर्च केलं पण अशी विशेष काही माहिती भेटत नाही. म्हणून आपण मसाज थेरपी विषयी इतिहास काय आहे तो पाहूयात आणि मसाज थेरपी माहिती आपण घेऊयात. काय मसाज थेरपीचा इतिहास? भारत देश हा तर खरा मसाज थेरपीचा एक मूळ भारत देशात आहे. का भारत देशात मसाज थेरपी पूर्वीपासून वापरली जात होती? कारण भारतात कुस्ती हा खेळ पूर्वीपासून खेळला जात होता आणि या मल्लांना खेळण्यापूर्वी आणि खेळल्यानंतर त्यांना मसाज थेरपी दिली जायची, मसाजचा अभ्यंग केलं जायचं. त्यांचे शरीर पिळदार मजबूत व्हावे म्हणून त्यांना मसाज केले जाते. पिळदार व्हावं, आता मल्लांना एवढा व्यायाम करायचा, एवढं त्यांना कुस्ती खेळायची, यासाठी त्यांना शरीर कसंही पिळलं पाहिजे, तसे त्यांना पिळदार आणि मजबूत पण झालं पाहिजे. म्हणजे मसल मजबूत व्हायला पाहिजे आणि मसल लवचिक राहण्यासाठी आपल्याला मसाज थेरपी कार्यरत करते. आज जर आपण पाहतो तर अनेक लोकांचे मसल हाडं वाकत नाहीत, सांधे वाकतच नाहीत. हे करण्यासाठी, सांधे लवचिक करण्यासाठी आपण घराचा दरवाजा आहे त्यालासुद्धा त्याची मिजागरी जर 8 दिवस 15 दिवस बंद ठेवली त्यालासुद्धा आपल्याला तेल टाकावं लागतं. मग तसंच हे जे सांधे आहेत, सांध्यामध्ये तेल मुरल्यासाठी आपल्याला मसाज थेरपी पाहिजे. आणि शरीर पिळदार व्हायला पाहिजे, लवचिक व्हायला पाहिजे, कसंही वळवलं पाहिजे. आपल्याला आता कोणाला वळा म्हणलं की असं वळावं लागतं का? अनेक लोकांना असं काय व्हावं लागतं? असं नाही, आपलं शरीर हे लवचिक व्हायला पाहिजे, कसंही हवं तसं जिकडं वळालं पाहिजे आणि बलशाली व्हायला पाहिजे, शक्ती पाहिजे. आणि शक्तीसाठी तेल महत्त्वाचं आहे. आपण तेल खातो भरपूर, तेल खाणं महत्त्वाचं नाही तर तेल लावणं जास्त महत्त्वाचं आहे शरीराला. तेल खाणं महत्त्वाचं आहे परंतु ते प्युअर महत्त्वाचं आहे. खाण्यामध्ये मात्र तूप असायला पाहिजे. रोज 1-2 चमचे तूप असेल तर हे सांधे विकार होणार नाहीत. वेद आणि उपनिषदामध्ये सुद्धा या मसाजचा उल्लेख केलेला आहे. वेदामध्ये आणि उपनिषदात सुद्धा या वेदाचा उपयोग केलेला आहे. पुराणामध्ये देखील याचा पण चित्र नेहमी मिळत आहे. शेषनागावर भगवान विष्णू विश्रांती घेत आहेत आणि तेव्हासुद्धा लक्ष्मी माता त्यांची पाय दाबते. म्हणजेच लक्ष्मी मातासुद्धा भगवान विष्णूची मसाज करते असं आपल्याला दिसतं. प्राचीन काळातसुद्धा महाभारतात देखील याची मसाजचा उल्लेख आढळतो आपल्याला. उल्लेख आहे कारण आपण पाहतो की व्यायामापूर्वी राजे रजवाड्यामध्ये अनेक मसाजर जाऊन त्यांच्या राजांची मसाज करायचे. एवढंच नाही, राजांचीच नव्हे तर राजांच्या राण्या, राजकन्या आणि राजांची मुलं यांनासुद्धा मसाज केली जायची. का? आता लेडीजची मसाज काय केली पाहिजे? आता वरती त्यांनी सांगितलं आहे पुरुषांची मसाज काय केली पाहिजे? शरीर पिळदार व्हायला पाहिजे आणि मजबूत व्हायला पाहिजे, यासाठी पुरुषांची मसाज केली पाहिजे. स्त्रियांची मसाज का करावं याचं उत्तर त्यांनी दिलं आहे. स्त्रियांची मसाज का करायची? अर्थात स्त्रियांना त्यांचे सौंदर्य वाढवण्यासाठी, त्यांची त्वचा नितळ व्हावी, यांचा बांधा सुडौल व्हावा म्हणून मसाज केली पाहिजे. स्त्रिया कसं सुंदर पाहिजे, लोकांना केस लांब पाहिजे, चेहरा सुंदर पाहिजे. या सुंदर चेहऱ्यासाठी मात्र मसाज पाहिजे. कारण या व्यायाम नसेल, मसाज नसेल तर या चेहऱ्यावर काय डाग येतात, तिथं काळं होतं. आणि हे सगळं जाण्यासाठी मसाज थेरपी आणि स्टीम थेरपी ही खूप कार्य करते. शरीराला आतून जर तेल भेटलं या मसाजला, मी अनेक वेळा सांगत असतो, या त्वचेवरती 2 प्रकारचे ग्रंथी असतात. हे पुढे येईलच आपल्याला. 2 प्रकारचे ग्रंथी असतात. एक तर तैलग्रंथी असती, त्याच्या आतमध्ये गर्भग्रंथी असती आणि तेल लावल्यानंतर ते तेल शरीरात मुरतं आणि शरीरात मुरल्यानंतर आपण त्यानंतर स्टीम घेतो. स्टीममुळं त्या तेल मुरलेलं असतं आणि त्यातून शरीरातून घाण बाहेर पडते. म्हणून मसाज आणि स्टीम दोन्ही महत्त्वाचं आहे आणि ती स्टीम घेतलीच पाहिजे. म्हणजे शरीरातून घाम काढला पाहिजे. फक्त गरम तेलाने हा घाम बाहेर येत नाही. लोक म्हणतात आम्ही फक्त मसाज करतो, स्टीम नको. पण असं नाही, स्टीमची आवश्यकता आहे. कारण शरीरातून घाम बाहेर आला पाहिजे.
गरम पाण्याने आंघोळ करतात, परंतु ते फक्त वरचीवर तेल निघून जाईल, शरीरातला घाम निघणार नाही. स्टीम अतिशय महत्त्वाचे आहे शरीरातले घाण बाहेर काढण्याचे. कारण शरीरातून घाण बाहेर काढण्याचे 3च मार्ग आहेत. मल आहे, मूत्र आहे आणि स्वेद आहे. ह्या 3 मार्गाने आपल्या शरीरातली घाण बाहेर निघते. आणि हा आजकाल पाहता आपण मलाही पूर्ण व्यवस्थित बाहेर येत नाही. मूत्राच्या तर अनेक व्याधी आहेत, थेंब थेंब येते, अनेक अशा अनेक प्रकारच्या व्याधी आहेत. आणि घामाचा मात्र विषयच नाही, घाम तर निघतच नाही आणि त्यामुळे हे वातविकार वाढत चाललेले आहेत. चला पुढे पाहूया. भारतामध्ये हरियाणा, केरळ, कोल्हापूर या ठिकाणी आपण पाहिलं आहे की मसाजर आहेत. आणि कोल्हापूरमध्ये आपण पाहतो, मी 2 दिवस गेलो कोल्हापूरला, तर तिथं देवीच्या पाशी एक काय त्याला रूम घेतला होता. आम्ही तिथं राहिलो होतो, आम्ही बसनी गेलो होतो 2-3 दिवस ना. तर तिथं आम्ही ऐकत होतो, हेड मसाज करा, हेड मसाज करा, हेड मसाज करा संध्याकाळी. आणि लोक अक्षरशः वाट बघताना आपण दिसले तिथं हेड मसाजरवाला येईल. म्हणजे ही थेरपी किती महत्त्वाची आहे हे याच्यावर आपल्याला दिसतं. दर रविवारी तिथं असं. आणि ते लोक चंपी मसाज करत ते लोक फिरत होते. चला पुढे मसाज तंत्र इतिहासामध्ये 2008 आपलं इसवी सन पूर्व 1800 सुद्धा आयुर्वेदामध्ये सुद्धा याचं महत्त्व जाणवतं मसाजचं. तेव्हापासून मसाज तंत्र अधिक महत्त्व आलेलं आहे. इसवी सन 300 वर्षापूर्वी चरक संहितेमध्ये सुद्धा स्नेहाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले आहे. चरक संहिता ही एक आयुर्वेदाचा मूळ ग्रंथ आहे आणि आयुर्वेद या चरक संहितेवरच निर्मित झालेला आहे. म्हणून चरक संहिता ज्या आपण पाहतो ना, ज्या ठिकाणी आयुर्वेद कॉलेज आहे, आयुर्वेद दवाखाना आहे, त्या ठिकाणी मसाज सेंटर, मसाज टेबल जरूर असतो. मसाज स्नेहन केलं पाहिजे ही त्याच्यावर समज. आता ॲलोपॅथिकपेक्षाही पंचकर्माला जास्तीत जास्त महत्त्व आलेलं आहे. म्हणजेच मसाजला जास्त महत्त्व आलेलं आहे. शरीराची लवचिकता वाढवण्यासाठी आणि बल वाढवण्यासाठी मसाज थेरपी आहे. नीळ आणि तेले यामध्ये चरक संहितेमध्ये प्राप्त झालेले देखील आयुर्वेद उपचार म्हटले आहे. स्नेहन आणि स्वेदन असं यामध्ये उल्लेख केलेला आहे. स्नेहाकरिता किंवा अभ्यंगाकरिता निराळी तेले वापरणे ही आयुर्वेदाची खासियत आहे. म्हणून पूर्वीपासून चालत आलेली आहे व उपयोग आजही आयुर्वेदामध्ये दिसतो आपल्याला. आयुर्वेदाने मसाज स्नेहनला अतिशय महत्त्व आहे. मसाज स्नेहन अभ्यंग असे म्हटले जाते. आयुर्वेदात मसाजला सर्वात जास्त महत्त्व आहे. बहुतेक विकार म्हणजे शरीरातील अनेक प्रकारचे विकार असतात, त्यातले बहुतेक विकार हे मसाजने बरे केले जातात. मसाजची स्नेहन व स्वेदन ही 2 तंत्रे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत. संपूर्ण असं भारतातच नाही, आता संपूर्ण जगाने सुद्धा हे मान्य केलेलं आहे मसाज थेरपी किती महत्त्वाचे आहे. म्हणून आपण पाहतो भारतात केरळ, कोल्हापूर या ठिकाणी तर आहेच आहे. परंतु लोक आता आमचे साहेब गेलते आता बाहेर ना रनिंग करायला, तिथं सुद्धा त्यांनी मसाज करून आले होते. स्वित्झर्लंड असं काय बऱ्याच ठिकाणी आहे मसाज, बाहेर देशातला ना माहीत नाही मला. इसवी सन पूर्व 2055 आरोमा थेरपी व हर्बल वापरून मसाज केले जायचे. आज आजार दूर केल्याचा उल्लेख आहे. इसवी सन पूर्व 1000 होमर यांनी तेलाचा वापर करून खास खेळाडूंचा मसाज केला होता. आता वरती आपण पाहिलं पुरुषांची मसाज का करायची, शरीरात पिळदार आणि मजबूत होण्यासाठी. स्त्रियांची मसाज का करायची, त्यांना तेज आणि सौंदर्य येण्यासाठी. आता खेळाडूंनी मसाज का करायची, तर खेळाडूंनी मसाज त्यांच्या स्पोर्ट मसाज का 1000 वर्षापूर्वी यांनी होमर तेलाचा वापर करून खास करून खेळाडूंचा मसाज केली होती. स्पोर्ट मसाज सांगितला तो आजही खेळाडू करतात. चीनमध्ये परदेशात आलं ना, चीनमध्ये 600 ते 700 वर्षापूर्वीपासून मसाज थेरपी ही वापरली जात होती. आज शास्त्रावर गफ ऑफ द ताओत्सो या नावाने पुस्तक लिहिलेले आहे. पहिले मसाज महाविद्यालय इसवी सन पूर्व 100
चीन देशामध्येच सुरू केले आहे. म्हणजे पहिले महाविद्यालय मसाजचे. भारताचा जरी मसाज थेरपी असेल परंतु मात्र चीनने ती मसाज थेरपीचं महाविद्यालय काढलं. म्हणजे किती मसाज थेरपीला महत्त्व आहे. चीनने खास मसाज उपचार देण्याकरिता त्यातील तज्ज्ञ डॉक्टरांचे एक थेरपी सेंटर देखील याच कालावधीत सुरू केले होते. इसवी सन पूर्व 581 दरम्यान चीनमध्ये डॉक्टर सन सियानो यांनी मसाजची नवीन 10 तंत्र उपचाराकरता वापरण्यास सांगितले होते. लहान मुलांच्या विकाराकरता. आणि आपण पाहतो लहान मुलांचे डाबर लाल तेलाने मसाज करतो आपण, पण आपली स्वतःची करत नाही. स्वतःच्या शरीराची आपल्या काळजी नाही, लहान मुलांची काळजी आहे. विकाराकरता मसाजचा उपयोग कर सांगितला आहे. ही पद्धत आज तागत लहान मुलांमध्ये उपचार करतात. इसवी सन 500 वर्षापूर्वी सुद्धा थाई मसाज जनक सियांगो कोमार पाद यांनी एक बुद्ध वैद्य जिव्हाका यांच्या मार्गदर्शनासाठी दाबबिंदू, फ्लेक्सोलॉजी व योगासनाच्या आकृत्यांचा वापर करून एक नवीन मसाज पद्धती म्हणजे थाई मसाज सुरू केली आहे. खास रुग्णाकरिता देखील याचा होतो. वरती सर्वसाधारण ज्याला आजार नाही अशा व्यक्तीसाठी मसाज सांगितली, पुरुषांसाठी, नंतर लेडीजसाठी सांगितली, नंतर स्पोर्टवाल्यासाठी सांगितली, आणि आता तिने सांगितलं आहे आजारा पेशंटसाठी. यांनी योगासनाच्या आकृत्यांचा पोश्चर वापरून एक नवीन मसाज पद्धती म्हणजे थाई केली. आपणही तीच पद्धत करतो. थाई मसाज पद्धती सुरू केली आहे. खास रुग्णाकरिता देखील याचा उपयोग होतो. या मसाज तंत्रात भारतीय व चीन यांच्या उपचाराची सांगड घातली आहे. आणि या मसाज थेरपीमध्ये भारताची आणि चीनची सांगड घातली आहे. थांबवा आता साहेब इथे. फटक्यात बोला 2 मिनिटं. 210 ते 130 या कालावधीत ग्रीस वैद्य गॅलिक्स यांनी मसाजवर एक मोठा ग्रंथ लिहिला. 600 जपानमध्ये सुद्धा शिस्सानु मसाज शास्त्र, मसाज व दाबबिंदू उपचार पद्धतीला सुरुवात केली झाली. जपानमध्ये तर मसाज आंधळी माणसंसुद्धा करतात. तेथे मसाजला अम्मा असे म्हणतात. आंधळ्या माणसांना स्पर्श ज्ञान चांगले असल्याने हे मसाज चांगला करू शकतात असे त्यांनी म्हटले. द्वितकाळात आता बाळांसाठी मसाज. द्विशतकात बाळांसाठी मसाज सुरू झाली. 1564 ते 1526 मध्ये वैद्यकीय तंत्रज्ञान मसाजचे रक्तप्रवाह सुधारतो याचा शोध लावला. 1564 ते 1626 यामध्ये रक्तप्रवाह म्हणजे रक्ताभिसरण संस्था सुधारते. 9 प्रकारच्या संस्था असतात ना, रसाभिसरण संस्था, रक्ताभिसरण संस्था, ही 2 नंबरची रक्ताभिसरण संस्था सुधारते. यामुळे सर्व शरीराची कार्यक्षमता सुधारते. म्हणून मसाज थेरपी चांगली आहे. 1976 मध्ये फर हमसिक लिंग यांनी स्वीडिश उपचारक व शिक्षक होते. हे वैद्यकीय जिम्नॅस्टिक जनक होते. जिममध्ये सुद्धा मसाज सांगितले आहे. जिम्नॅस्टिक जनक होते. त्यांनी क्लासिक मसाज म्हणून अक्का म्हणजे स्वीडिश मसाजचा शोध लावला. त्यांना फादर ऑफ मसाज असे ओळखले जाते. सतराव्या शतकात विल्यम हार्वेन रक्ताभिसरणाच्या शोधामुळे मसाजमुळे रक्ताभिसरणवरील परिणाम प्रकर्षाने दिसून येतो. रक्ताभिसरण संस्था सुधारते. इथे रक्ताभिसरण संस्था सांगितली म्हणजे पूर्ण शरीराची कार्यक्षमता सुधारते. 18व्या शतकामध्ये मसाजच्या जोडीला व्यायामाचा समावेश झाला. तसेच युद्धात किंवा निरनिराळ्या खेळात
होणाऱ्या इजांना मसाज व व्यायामाद्वारे बरे केले जातात. ज्याप्रमाणे एखाद्या तंत्राला किंवा वाहनाला वंगण म्हणून तेल वापरले जाते, त्याप्रमाणे शरीराच्या यंत्रांना चालवण्याकरता वंगण म्हणून तेल लावणे आवश्यक आहे. किती छान सांगितलं. 18व्या शतकामध्ये आपण तेच सांगतो, ते इथं ते सांगितलं. मसाजच्या जोडीला व्यायाम पाहिजे. शरीराला व्यायाम केला, व्यायामचा समावेश लावलेला आहे. युद्धामध्ये किंवा निरनिराळ्या खेळात होणाऱ्या इजांना म्हणजे इजा होऊ नये म्हणून मसाज थेरपी सांगितलं आहे. इजा झाल्यानंतर करतोच माणूस, पण इजा होऊ नये, पाय मुरगळणे वगैरे असं असतं ना, त्यासाठी मसाज थेरपी सांगले. व्यायामाद्वारे बरेच केले जाते. ज्याप्रमाणे एखाद्या यंत्राला किंवा वाहनाला वंगण म्हणून तेल लावले जाते, त्याचप्रमाणे आपणही आपल्या सांध्यांना वंगण म्हणून तेल लावण्याची आवश्यकता आहे. इसवी सन 1800 कॅनेडिया टीप मसाज हा तंत्र वापरले गेले. 1839 ते 1909 या काळात हॉलंड येथील मसाज शासकीय मान्यता मिळाली. 1850 कार्ल व्हॅन रेचेनबॅक यांनी केरोसिन आणि पॅराफिन यांचा शोध लावला. हे दोघे मसाज करता प्रसिद्ध होते. 1895 मनोविज्ञान तंत्र फाईट. मनोविज्ञान म्हणजे ज्यांना डोक्याचे त्रास आहेत, वेडसरपणा येतो, पहिलं सांगितलं त्यांनी रक्ताभिसरण संस्था सुधारते. यासाठी आपण पाहतो ना, अर्धंगवायू झाले त्यांना आपण मसाज करतो, कारण त्याची रक्ताभिसरण संस्था कमजोर झालेली असते, म्हणून त्यांना मसाज देवी. इथं त्यांनी सांगितलं आहे 1900 अल्बर्ट होल्म यांनी डेन मसाज हे मसाज शास्त्राचे पुस्तक प्रकाशित केले. वरती झाले तर मनोविज्ञान तज्ज्ञ फ्राईड, मनोविज्ञान तज्ज्ञ म्हणजे डोक्याचे तज्ज्ञ आहेत, त्यांनी सांगितलं आहे मसाज हे समाजशास्त्राचे प्रकाशन करते. मसाज काय करतं? समाजामध्ये अनेक व्याधी बंद करतात. 1937 फ्रेंच केमिस्ट्रीचा हात भाजला व त्यावेळी त्याने त्याचा प्रयोग शाळेतील लव्हेंडर तेलात हात बुडवला व तो हात लवकर बरा झाला. बघा, शरीराला विजा झाली आहे, आपण तेल लावतो, क्रीम लावतो, आहे की नाही, आणि त्या क्रीममध्ये सुद्धा तेल असतंच. त्यावेळी त्याचे प्रयोगशाळेत लव्हेंडर तेलात हात बुडवला व तो हात लवकर बरा झाला. मग त्याने तो तेलात अभ्यंग केला आणि आपल्यालाही कुठं लागलं तर आपण नारियल तेल घेऊन त्यात नारळाच्या त्या हे असतं ना, आपण नारळ काढतो त्याच्या साली, ते जाळून तिथे राख जर लावली तर ते लवकर बरं होतं. म्हणजेच मसाज केली पाहिजे तेलाने. जंतुनाशक असल्याचा शोध लावला. आज या तेलाच्या मसाजला अरोमा थेरपी व नावाने ओळखले जाते. टोमेजो होशिया यांनी अर्जेंटिनामध्ये होशियानाचा थेरपी नावाचा मसाज पद्धत सुरू केली. 1960 साली अल्बर्ट बामगार्डन यांनी खेळाडूंकरता मसाज सुरू केला. त्यामुळे खेळाडूची स्पर्धा क्षमता वाढते. खेळाडूंना मसाज केल्याने खेळाडूची स्पर्धा क्षमता वाढते हे लक्षात आले. त्यामुळे खेळाडूंना खेळताना होणाऱ्या इजांचे प्रमाणही कमी झाले. खेळाडूंनी जर मसाज केली तर त्यांना विजा होत नाही, विजा होऊ नये म्हणून प्रत्येक प्रमाण कमी होतं. 1880 ते 1983 मध्ये पाण्याच्या साहाय्याने मसाज करणे, वॉटर मसाज हा शोध हॉरेन्स डल यांनी तयार केला. इसवी सन 1990 मध्ये सुद्धा खुर्चीवर मसाज म्हणजे कुठं जाता नाही आलं तर आपण खुर्चीसुद्धा मसाज करतो, म्हणून पाठीला तेल लावण्याला कुठेही मसाज करणे सहज शक्य होते. हे शोध हेनरी पामर यांनी लावला.
1992मध्ये टच रिसर्च इन्स्टिट्यूट जी मायावनी युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आली, त्यात प्रीमॅच्युअर बँकेतील मसाज केल्यास त्याची जलद वाढ होते. अशा प्रकारे निरनिराळ्या प्रकारचे मसाज निरनिराळ्या पद्धतीने मसाज, निरनिराळ्या फायद्याकरिता मसाज, वजन वाढण्याकरता मसाज, वजन कमी करण्याकरता मसाज, शरीराच्या निरनिराळ्या संस्थांवर मसाज परिणाम कसा होतो, अशा पद्धतीने मुद्द्याविषयी संपूर्ण जगामध्ये मसाज शास्त्राचा अभ्यास आजही चालू आहे. नवीन विकारा पद्धतीचे मसाज उपयोग वैद्यकीय क्षेत्रात करण्यात येत आहे. परंतु असा मसाज जेव्हा पाटीदारात निरनिराळ्या व्यक्तीच्या नावाने तयार निरनिराळ्या मसाजच्या नावाने प्रसिद्ध होऊ लागला, तेव्हा आपल्या त्यांचे महत्त्व जाणून घेऊ शकतो. असाही मसाजचा इतिहास आहे. अशा प्रकारे मसाज केली पाहिजे. आपण उद्या आयुर्वेदामधील अभ्यंग मसाज. हरिओम.